हॅलो रीस विरोधात भिवंडी मधील कांबे संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालाय। दोन्ही संघांना मनापासून शुभेच्छा। पहिल्या फेरीतला शेवटचा सामना तुमच्या समोर येतोय। रसायन विभागामधला रीस आरसीसी रीस शंकर पारंगे आणि प्रवीण गरत यांचा हा संघ आणि दुसरीकडे भिवंडीहून पावणा संघ इथं दाखल झालाय तो कांबे। या दोन संघांदरम्यान मॅच आणि पहिला षटक घेऊन येतोय गोलंदाज सिद्धू। पहिलाच बॉल वाईड येतोय। वाईडने आणि अवंतर धावसंख्येने एकेरी धावसंख्येने आणि इथं संघाचं खातं उघडलं जातं। मागची मॅच वाशिवली टीमने जिंकली आणि पुढे दाखल झाले दुसऱ्या फेरीमध्ये ते आणि त्यांच्या विरोधात कुठला संघ खेळणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल। पुढचा बॉल फुरलेनचा चेंडू होता। डॉट बॉल येतोय शंकर साठी हा बॉल घातक होता। डॉट बॉलच्या साह्याने पहिला चेंडूचा खेळ इथं संपुष्टात आला। माजी आमदार चषक 2021 पर्व मात्र पहिला आहे आणि फार मोठी ट्रॉफी कालापूर विभागामधली तुमच्या समोर येते आणि तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील शेवटची मॅच। हलक्या हाताने चेंडू ड्राइव्ह केला, मिड विकेट मध्ये चेंडू ड्राइव्ह केला, एक सिंगल इथे मिळते। सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होणार आणि दोन धावा धापलका लागल्यात। भिवंडी मधून कांबे संघ इथं दाखल झालाय। भरपूर लवकर आलेला हा संघ आहे। त्यांनी पहिल्यांदा येऊन या मैदानाची रूपरेषा बघितली। अगदी कुठला संघ चेसिंग चांगल्या पद्धतीने करू शकतो, कुठल्या खेळाडूचे मेन झोन काय आहे, सर्व गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यानंतर आता त्यांनी टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी घेतली आणि त्यांना माहिती आहे या मैदानावर आपण चेसिंग करू शकतो आणि त्याच पद्धतीने रीस संघाने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा त्यांनी बॅटिंग घेतली। परंतु इथं गोलंदाजी करताना कशी कामगिरी करणार याकडे सुद्धा आता लक्ष असेल। बॅटिंग खूप चांगली आहे रीस संघाची। आरसीसी रीस संघाकडे कोलवर पर्यंत बॅटिंग आहे। प्रवीण गरत सर्वात जुना जाणता खेळाडू, सर्व जुने जाणते खेळाडू आज तुम्हाला रीस संघाकडे दिसून येतील। पुढचा बॉल पुढे टाकलेला बॉल होता, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि पहिली विकेट मिळते गोलंदाजाला प्रवीण गरतच्या रूपामध्ये। सिद्धू जो गोलंदाज आपण पाहतोय तो गोलंदाज तालुका हाफला भिवंडी मधून खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल। परंतु या पहिल्या षटकामध्ये त्याने इरादे पक्के केले आणि प्रवीण गरज सारखा एक हुकमी फलंदाजाला बाद त्याने केला। शंकर अजून मैदानात आहेत, खोऱ्याने धावा यांनी अजूनपर्यंत कालापूर विभागासाठी केल्यात आणि तो शंकर आता मैदानामध्ये असताना तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज संघाचा तारणहार गणेश पारंगे आता मैदानात जाताना एक चांगला गोलंदाज त्याचबरोबर चांगला फलंदाज अगदी अनुभवी खेळाडू मैदानामध्ये जाताना। परंतु गोलंदाजाचं कौतुक करेल, पहिला चेंडू अवंत टाकल्यानंतर काय कमबॅक केलं गोलंदाजाने। 3 चेंडू आतापर्यंत त्यांनी फेस केले, 3 चेंडू मध्ये एकच धाव दिली, एक विकेट सफलता मिळवली प्रवीण गरजच्या स्वरूपामध्ये आणि आता शंकर आणि गणेश पारंगे हे दोन महत्वपूर्ण फलंदाज आता मैदानामध्ये दाखल झालेत। पहिल्या दिवशी या स्पर्धेमध्ये शिवतेज मोरबे सेमीफायनल मध्ये दाखल झाला। दुसऱ्या दिवशी एससी हाल संघ मुनीर पटेलचा संघ दाखल झाला आणि काल त्यांच्यामध्ये पहिली सेमीफायनल खेळवली आणि मेगा फायनल मध्ये एससी हाल संघ पोहोचलाय। हवेत बॉल भरपूर उंचीवर मारलेला हा बॉल लॉगन मध्ये तोच क्षेत्ररक्षक उभा आहे आणि दुसरी विकेट सिद्धूच्या नावावर मात्र जमा होते। राजाने 2 कॅच आतापर्यंत पकडलेत आणि सिद्धूला खूप चांगली साथ दिली आणि पहिली जी सलामीची जोडी आहे ती सलामीची जोडी तंबूत पाठवण्यात यश मिळालं गोलंदाज सिद्धूने।
निखिल नवीन बॅट्समन यंग खेळाडू आता मैदानामध्ये जातोय. निखिल आणि गणेश पारंगेला आता एक चांगली पार्टनरशिपची गरज आहे. एखादी चांगली पार्टनरशिप झाली तर फायटिंग स्कोर जमा होईल धावफलकावर, परंतु या धावफलकासाठी रन येणं फार गरजेचं असेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात आला. पुनश लॉग ऑफ क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक लावण्यात आला आणि लॉंग मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक उभा केलाय आणि हे एक चांगलं जाळं आपल्याला कांबे संघाकडनं आम्हाला पाहायला मिळेल. MR दोस्ती कांबे संघ मैदानामध्ये गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने करतोय. सिद्धू प्रभावित करतोय. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज. लोकल मध्ये फेकलेला बॉल मिड विकेट मध्ये चेंडू जातोय. सिंगल मिळते दोन्ही बॅट्समनला. या सिंगलच्या मदतीने पहिलं षटकाचं खेळ चालू असताना धावसंख्या आहे ती फक्त 3. लास्ट बॉल असेल पहिला ओव्हरचा. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. आपल्यातून बॉलिंग टाकण्यात यश मिळवलं. पहिला वाईट गेल्यानंतर दुसरा जो बॉल टाकला होता तो फुलर लेनचा टाकला होता. नंतर सिंगल आली. त्यानंतर प्रवीण गरजची फार मोठी विकेट मिळवली. लॉंग मिड विकेट मध्ये खूप चांगला झेल पकडला गेला आणि त्याच गोलंदाजाने मागोमाग शंकर पारंगेला लॉगन मध्ये विकेट टाकण्यास भाग पडला आणि 2 विकेट मिळवल्यानंतर आता अगदी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना सिद्धू हा गोलंदाज. स्लोवर बॉल शिवेलेक मधून चेंडू निघतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. सिंगल मिळाल्यानंतर 2 धावा पूर्ण केल्या आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने पहिलं सक्सेसफुल षटक या कांबे संघाकडनं पडताना आणि या षटकामध्ये 2 विकेट आणि 5 धावा या गोलंदाजाने दिले. एकदम सक्सेसफुल षटक पडताना पहिल्या पॉवर प्लेचं. या स्पर्धेमध्ये पाहिलं तर डेकू संघाने कमी चेंडू मध्ये चांगल्या पद्धतीने धावसंख्याचा पाठलाग केला होता. 14 बॉल मध्ये त्यांनी 45 ते 48 धावा मला वाटतं त्यांनी पूर्ण केल्या होत्या आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये सलग 2 अर्धशतक ठोकणारा शुभम गोडविंदे हा पहिला खेळाडू ठरला आणि त्याचबरोबर अतुल वरगडे यांनी एक अर्धशतक म्हणजे 3 अर्धशतक आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये लगावले आल्यात. 2 विकेट हॅट्रिक, 2 सलग चौकार आणि 1 षटकाराची हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आतापर्यंत लागले आणि सर्वात कमी इकॉनॉमिक्स मध्ये गोलंदाजी करणारा अशरफ पटेल हा एकमेव गोलंदाज आहे की त्यांनी कमी धावसंख्या देऊन या स्पर्धेमध्ये ओव्हर म्हणजे गोलंदाजी केले. हा रेकॉर्ड होता, हा विक्रम होता या स्पर्धेचा. परंतु गोलंदाजी मार्गवर आता दुसरं षटक घेऊन येतोय अक्षय हा गोलंदाज. अक्षय गोलंदाज आहे. सिद्धूच्या पावला पाऊल त्याला टाकावं लागणार आहे कारण सिद्धूच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा आल्या. आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात आला. गणेशसाठी आता जाळं अडकवण्यात आलंय. अगदी फाईन लेग, त्याचबरोबर लॉंग मिड विकेट, लॉग ऑन, लॉग ऑफ आणि त्याचबरोबर लॉंग एक्स्ट्रा कव्हर मध्ये 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या अलीकडे उभे करण्यात आले. बघूया आता गोलंदाजाने जसं क्षेत्ररक्षण लावले त्याच पद्धतीने तर गोलंदाजी केली पाहिजे. पहिलाच बॉल हवेत आहे. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाऊन पडतोय. हा येतोय आत्मविश्वास वाढवणारा षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या पोहोचली ती 11 वर. किती शांत बसणार गणेश पारंगे कारण आपलातून बॅट्समन आहे. रसायन विभागामधले हे सर्व शिलेदार आहेत आणि शिलेदार मधला हा गणेश पारंगे त्यांनी संकटात पडलेला कांबे संघाला आता पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. नेव्हियाचे हे बॉल आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये.
पनवेल मध्ये फुलटॉस बॉल आता जास्त करून वापरले जातात. फुलटॉस चॉईस नसते आपल्या. फुलटॉस बॉल खूप चांगल्या पद्धतीने बाहेर सुद्धा टायमिंग केलं तर बाहेर सुद्धा चांगल्या पद्धतीने ते जाऊ शकतात. निवियाचे बॉल वापरलेत या स्पर्धेमध्ये आणि भरपूर लांब लांब षटकार आपल्याला प्रत्येक फलंदाजाकडनं पाहायला मिळतात. गोलंदाज तयार होतोय. षटकार काढल्यानंतर कमबॅक करावं लागेल. पुढचा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक वाट बघतोय परंतु क्षेत्ररक्षकाला टाटा बायबा करत चेंडू सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती 17 वर. धावसंख्या आता वाढते कारण गणेश पारंगे इथं करातरी खोऱ्याने धावा काढताना सलग 3 षटकार मारण्याची संधी आता गणेश पारंगे यांना असतील. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलं. शक्तीपेक्षा युक्तीला प्राधान्य दिलं. शॉर्ट टर्मिनेट मधून काढलेला हा चौकार आणि या चौकाराच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती 21 वर. गोलंदाजावर आक्रमक दाखवताना पहिल्या षटकामध्ये 5 धावा. जे काही घडलं ते मागे विसरून आता पुढे काय करायचं आहे याच उद्देशाने आता गणेश पारंगे मैदानात खेळतोय. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केला. मागच्या शॉट अगदी युक्तीचा वापर केला. चेंडूला येऊन दिला. त्यानंतर शेवटच्या क्षणी चेंडूला कट केला आणि 4 धावा मिळाल्या तिसऱ्या बॉल मध्ये. चौथा बॉल हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलं. एक सिंगल मिळते मिड विकेट क्षेत्रामध्ये. हेच क्रिकेट खेळलं पाहिजे. हेच शॉट्स आणि हेच आपल्याला समजदारीचं क्रिकेट पाहिजे कारण प्रत्येक चेंडू षटकार चौकारासाठी नसतो हे आता गणेश पारंगेने जाणलं आणि त्याचबरोबर एक सिंगल मिळून समोर असलेल्या फलंदाजाला स्ट्राईक देऊन आता खऱ्या अर्थाने धाव फलकाला वाढवण्यात यश मिळवलंय. धावसंख्या पोहोचली ती 22. 22 धावा धाव फलकावर. 2 गडी बाद झाल्यानंतर प्रेशर होता. प्रेशर हटवण्याचं काम या ओव्हर मध्ये गणेश पारंगेने केलं आणि आता नवीन जो बॅट्समन आहे निखिलला सुद्धा तशीच कामगिरी आता करावी लागणार आहे. हवेत होता. बॅटीला स्पर्श करून चेंडू सरळ फाईनल क्षेत्रामध्ये. 4 धावसंख्येसाठी लक नाहीये. गोलंदाजावर खरपूस समाचार घेतला जातोय रीस संघाकडनं आणि या 4 धावसंख्येच्या मदतीने 26 धावा धाव फलकावर लागल्यात. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा होत्या. असं वाटलं होतं की कांबे संघाची गोलंदाजी आता तिखट आहे आणि त्या गोलंदाजी समोर आता रिक्स संघ मागे पडतो का काय, परंतु रिक्स संघाने आता खरं त्याने एक्सेलेटर वर पाय दिला आणि आता 26 धावा धाव फलकावर लागल्यात. शॉर्ट प्लेनचा चेंडू यावेळेस शॉर्ट स्पेल क्षेत्रामध्ये धाडलं. सिंगल मिळाला. दुसरा धावायचा प्रयत्न चालू आहे. 2 धावा पूर्ण केल्या आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या आहे ती 28 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. म्हणजे या ओव्हर मध्ये धावा आल्या त्या 23. पहिला षटक सिद्धूने टाकलं 5 धावसंख्येचं. 2 विकेट त्यांनी मिळवल्या. 2 महत्वपूर्ण विकेट मिळवल्या. त्यानंतर अक्षयवर टार्गेट केलं दोन्ही फलंदाजांनी आणि अक्षयवर 23 धावा त्यांनी केल्या. आता धावसंख्या ती 28 आणि इथून कमी धावसंख्या त्यांना करावी लागेल, वाचवावी लागेल, तरच कुठेतरी कांबे संघ या मॅच मध्ये पुन्हा येऊ शकतो. 24 लाईव्ह ची पूर्णतः टीम आमची कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये सीताराम, त्याचबरोबर प्रफुल्ल असेल, विवेक, सागर हे सर्व जोडीदार त्यांचे आणि संदेश पाटील कॅप्टन
24 लाईव्हचे आणि हे सर्व पूर्णतः टीम या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट करताना 4 दिवस आपल्याला 24 लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या या मॅचचा आनंद घेता येणार आहे. राजा गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक घेऊन येतोय. याच राजाने पहिल्या षटकामध्ये 2 विकेट म्हणजे 2 कॅच पकडल्या होत्या. राजाचा पहिलाच बॉल, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, चेंडूला फेकून दिला फाईल लेग क्षेत्रामध्ये, सरळ जाणार सीमारेषे पलीकडे 6 धावसंख्येसाठी. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 34. आता कर्पूस समाचार घेताना आरसीसी रिस संघाचे गणेश पारंगे, कारण आतापर्यंत 3 षटकार त्यांनी आतापर्यंत पारीमध्ये लगावले आणि 1 चौकाराचा समावेश आहे. 24 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळताना गणेश पारंगे 6 बॉल मध्ये 24 धावसंख्येचे योगदान देतात. डॉट बॉल, वेग खूप चांगला आहे गोलंदाजाकडे, वेगावर स्वार होणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. टप्पा योग्य वापरला, रिलीज सुद्धा चांगला केला हा बॉल आणि डॉट बॉलच्या साहाय्याने स्कोर कार्ड देताच थांबला. रिव्हर्स स्वीप मारलेला फटका, क्षेत्ररक्षक तिथे असताना एकच धाव मात्र मिळते. या 1 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 35 वर. 35 धावा दापलकावर लागल्यात. राजा गोलंदाजी मार्ग वर सर्व प्रेक्षक वर्ग ही मॅच बघताना, कारण आजच्या दिवसामध्ये एक संघ पुढे दाखल होणार आहे सेमीफायनल 2 मध्ये. कुठला संघ असेल याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष, कारण मुळगाव संघ 3ऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. त्याच्या अगोदर वाशिवली संघ 2ऱ्या फेरीमध्ये दाखल झाला आणि त्यांच्या विरुद्ध कोण खेळणार यासाठी या 2 गावांमध्ये चालू असलेला संघर्ष मैदानामध्ये. बॅक टू द बॉलर, चेंडू सरळ लॉग ऑफ क्षेत्रामध्ये हा बॉल जातोय. एकच धाव मिळते आणि या 1 धावसंख्येच्या मदतीने 36 धावा दापलकावर. दोन्ही दिवस खूप चांगल्या प्रकारे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळलं. हातातले मॅच सुद्धा बऱ्याच जणांनी गमावले आणि बऱ्याचशा गोष्टी आपण विचार केला तर गोलंदाजी करताना काही जणांनी भरपूर धावा या स्पर्धेमध्ये दिल्या. सर्वोच्च धावसंख्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली आजच्या दिवसामध्ये. ऑन साइडला मारलेला अगदी पॉवरफुल मारलेला फटका, दर्जेदार फटका येतोय षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 42. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 9 बॉल मध्ये वैयक्तिक 31 धावसंख्येवर खेळतोय. आजच्या दिवसामध्ये प्रत्येक फलंदाजांनी चांगले फटके लगावताना आपण पाहिले, भरपूर रन पाहायला मिळाले प्रत्येकाकडनं. शेवटपर्यंत लढण्याची ताकद आजच्या दिवसामध्ये आम्हाला पाहायला मिळाले, कारण 2 दिवसामध्ये प्रत्येक फलंदाज फक्त आपण विचार केला तर दुहेरी धावसंख्या म्हणजे अगदी 22, 25, 30 धावसंख्येपर्यंत पोहोचले. परंतु आजच्या दिवशी 40+, 30+ आपल्याला प्रत्येक वैयक्तिक फलंदाजाकडनं धावा दिसून येतात. 42 धावा दापलकावर.
फुलटॉस बॉल आहे ऑन साइडला खेळला क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही अजून एक चौकार येतोय आणि या चौकाराच्या साह्याने 3 ओव्हरचा खेळ इथं संपतोय 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती टीमची 46 आणि गणेश पारंगे पोहोचले ते वैयक्तिक आपल्या 35 वर सौजन गोलंदाजी मार्कवर अंडर 19 मधून खेळणारा हा खेळाडू आणि टीमचा कॅप्टन सुद्धा आहे तोच गोलंदाजी मार्कवर आपल्या शेवटच्या षटकासाठी सौजन गोलंदाजी मार्कवर शेवटचे षटक हाताळतोय 3 षटकामध्ये धावा आल्या त्या 46 पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा सक्सेसफुल षटक त्यानंतर अक्षयचे षटक पडलं 23 आणि राजाचे षटक पडलं 18 पहिलाच फटका ऑफ साइडला कव्हर मधून काढण्यात आलाय चेंडूला 1 रन इथे मिळते आणि 1 रनच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 47 वर वेगावर स्वार होणारा हाही गोलंदाज आहे अंडर 19 चा कॅप्टन म्हणून ज्याची ओळख आहे आणि तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवर वेगवान गोलंदाज वेगवान आहेत परंतु गणेश पारंगेकडे भरपूर अनुभव आहे आणि टायमिंग प्रॉपर टायमिंग वर मारणारे फटके आपण आज त्यांच्याकडनं पाहिलेत आणि वैयक्तिक आपल्या 35 धावसंख्येवर गणेश पारंगे खेळतोय 10 चेंडूचा त्याने आतापर्यंत सामना केलाय खूप चांगली बॅटिंग आपल्या टीम साठी करून संकटात सापडलेला संघ तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न या 2 फलंदाजाने एक चांगली पार्टनरशिप रचून काढतोय सरळ मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू सरळ जातोय स्क्वेअर लेग मध्ये दुसरा धावाचा प्रयत्न चालू आहे स्ट्राइक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न आणि ही ते विकेट जाते ते निखिलची नवीन बॅट्समन मनीष मैदानामध्ये जाताना धावसंख्या आहे ती 48 धावा दाखवायला लागल्यात मनीष कोकंबे मैदानामध्ये गणेश पारंगेला साथ देण्यासाठी गणेश पारंगे स्वतःकडे जास्तीत जास्त स्ट्राइक ठेवण्याचा आता प्रयत्न करेल कारण त्याला प्रत्येक चेंडू हे फुटबॉल सारखे दिसतात आणि त्यामुळे त्यांनी स्वतःकडे स्ट्राइक ठेवणं फार आवश्यक असेल पुढचा बॉल असेल गणेश पारंगेसाठी आणि समोर गोलंदाज आहे सौजन्य वाशिवली टीम प्रतीक्षित आहे कुठला संघ आमच्या विरोधात खेळणार फुलटॉस बॉल सरळ चेंडूला खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली फसवलं करत आणि या गोलंदाजाने गणेश पारंगेला आणि 35 धावसंख्येची मॅरेथॉन पारी खेळून हा खेळाडू मात्र बाद होतोय
48 धावा फलकावर मुकेश नवीन बॅट्समन मैदानामध्ये जाताडा. मनीषला आता करा तरी जबाबदारी आपल्यावर घ्यावी लागेल, मुकेशला जबाबदारी आपल्याकडे घ्यावी लागेल, कारण दोन्ही चांगले बॅट्समन आता मैदानात आणि नवीन बॅट्समन मैदानात गेलेत. हेलिकॉप्टर शॉट मध्ये परिवर्तन, अजून एक विकेट गोलंदाजाने आता करातीने इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतोय. जर या गोलंदाजाला जर अगोदर गोलंदाजी दिली असती तर वेगळं काही चित्र मैदानात पाहायला मिळालं असतं. 48 धावा, अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर मनीषची. अठ्ठेचाळीस धावा फलकावर मुकेश बाहुबली रिस गावाचा आता मैदानामध्ये स्ट्राइक एंडला. तर एखादा मोठा फटका येणं अपेक्षित असेल मुकेश कडनं सुद्धा, कारण आक्रमकता या खेळाडूकडे आहे. फुलटॉस बॉल सरळ केला आहे चेंडूला, दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मधून गेलेला हा बॉल 4 धावसंख्येसाठी, आणि या 4 धावसंख्येच्या मैत्रीने अर्धशतक कंप्लीट करतोय आरसीसी रिस आपल्या धावफलकावर. 52 धावा धावफलकावर. बाहुबली शॉट यावेळेस हवेत, एलिव्हेशन कमी आणि ते विकेट मुकेशशी फेकून गेला. 52 धावा पहिल्या सत्रामध्ये 53 धावसंख्येचं टार्गेट असेल कांबे संघासमोर. 53 धावा कशा होणार आणि या 53 धावा होण्यासाठी मेहनत कशी करावी लागेल हे आपण ऐकणार थोडंसं ब्रेक नंतर. दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया आपण तुषारजी धुमाळ यांना. धन्यवाद मयुरेश. पुन्हा एकदा घेऊन जातो अर्थातच राष्ट्रवादी पुरस्कृत माजी आमदार चषक 2019 या सोहळ्यामध्ये आजचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसामध्ये आपण बघतोय पाहुणा संघ अर्थातच भिवंडीवरून आपल्याला आलेले खेळाडू पाहायला मिळतात. त्याचबरोबर खालापूर तालुक्यातील आपण कांबे संघ रिस संघाचा विचार केला तर अतिशय बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो. पहिल्यांदा फलंदाजी रिस संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. टोटल धावफलकावरती धावा लागल्यात त्या 52. तर येणारे 24 चेंडू आणि 54 धावा, 53 धावांची गरज.
डीजे ऑपरेटर मात्र आता कदाचित लंच ब्रेक वरती गेले. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं उपस्थित मान्यवरांचं सहर्ष स्वागत असेल शृंखलेच्या माध्यमातून. एक बिग फाईट, एक बिग मुकाबला. एकीकडे भिवंडी परिसर तर दुसरीकडे रायगड परिसरातील खालपूल तालुका. कोण कोणावर पडणार हवी क्रिकेटचं हे युद्ध, मैत्रीपूर्व लढत आपण पाहतोय. अर्थातच या क्रिकेटच्या हंगामातील ही मॅच आहे. पाणी पाणी मैदानामध्ये न्यायचंय. तर चंद्रकांत आणि अक्षय ही जोड सगळी मैदानामध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कदाचित रुपेश असेल. स्ट्राइक एंड वरती फलंदाज चंदू की अक्षय याच्यामध्ये प्रश्नचिन्ह. निश्चित चंदूला आपण स्ट्राइक एंड वरती पाहतोय. अशा वेळी पंचांना विनंती की आपण मॅचला लगेच सुरुवात करायची. काटरंग संघाचे फ्रँचायझी अर्थातच बॅकर या मॅचचा आनंद घेतायत. निखिलजी मेहतर यांचं स्वागत असलेल्या शृंखलेच्या माध्यमातून. एक मोठं नाव आहे ज्यांनी काल क्रिकेटचा खेळही खेळला या मैदानावरती. आताच काही दिवसावर्षी काही वर्ष आधीचा इतिहास आपण पाहिला तर एक सुंदर गोलंदाज म्हणून नावारूपाला आले होते, पण आता आपल्या कामामध्ये व्यस्त आहेत. यावेळेस फ्रँचायझी म्हणून मॅचचा आनंद घेतात. पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा. स्ट्राइक एंड वरती डाव्या हाताचा फलंदाज तर गोलंदाजी मार्गवर उजव्या हाताचा गोलंदाज पाहायला मिळेल. यावेळेस पहिल्या चेंडूला कार्पेटच्या साहाय्याने खेळलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला आपण पाहिलं जिथे एक धाव पूर्ण झाली. धावांचा श्री गणेशा होतोय. एका धावेनं पाटला होतोय 53 धावांचा. एकीकडे भिवंडी तर दुसरीकडे खालापूर तालुक्यातील रीस संघाचा आपण विचार केला तर अतिशय तुल्यबल संघ आहे. अष्टपैलू दर्जाचे खेळाडू बरेचसे आपल्याला पाहायला मिळतील. अशा वेळी हा गोलंदाज एक उंचकुरा गोलंदाज आहे. शॉर्ट रनअप मध्ये चेंडूवरती नियंत्रण, त्याच ताकदीचा वेग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पहिला चेंडू प्रभावशाली त्याच्यामध्ये टाकला गेला. एक धाव मात्र मिळाली. आता अशा वेळी उजव्या हाताचा फलंदाज समोर उभा आहे आणि गोलंदाजी करणारी गोलंदाज उजवा आहे. कोणत्या पद्धतीचा फटका येणार? 53 धावांचा पाठला सहज केला जाणार का हेही पाहणं औचित्याचं ठरेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. डान्स डाऊन क्रिकेट. यावेळेस पॉइंट चित्र निवडलं. चेंडू वन बाउंस सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी दणदणीत चौकार. तर या 4 धावांनी धावफलकावरती टोटल धावा जमा झाल्या त्या 5. पाटला होतोय 53 धावांचा. लढाई आपल्याला पाहायला मिळते क्रिकेटच्या माध्यमातून. भिवंडी वरून आलेली ही टीम अर्थातच कांबे आणि खालापूर तालुक्यातील रीस या संघामध्ये चालू असलेली ही मॅच. पहिल्या सत्रामध्ये 52 धावा धावफलकावरती लागल्या रीस संघाच्या माध्यमातून. आता 53 धावांचा पाटला होतोय. अशा वेळी 2 चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा धावफलकावरती. P1चं षटक आहे. पॉवर प्लेचं हे षटक, ज्या षटकामध्ये तोडफोड मारहाण आपण नेहमीच पाहिली, पण आतापर्यंत आपण बघतोय फलंदाजांना मात्र आपलं वर्चस्व सिद्ध केलं. येणाऱ्या चेंडूवरती गोलंदाज हवी होणार का? रिव्हर्सिंगचा प्रयत्न. नक्कीच गोलंदाजानं मात्र फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज अक्षय बॅक टू द पॅव्हेलियन.
तर नौका फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती नितेश आपल्याला पाहायला मिळेल. हा एक भिवंडी परिसरातील अव्वल दर्जाचा फलंदाज आहे ज्याच्या मनगटामध्ये बराचसा जोर पाहायला मिळेल. पण या मॅच मध्ये आता त्याला करामत करून दाखवावा लागेल. तिसऱ्या क्रमांकावरती आलेला हा फलंदाज हा डाव सावरणार का, या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेणार का गोलंदाज पुन्हा एकदा आक्रमकरित्या गोलंदाजी करणार. शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. अर्थातच 24 चेंडूमध्ये आता 53 धावांचा पाठला करायचा होता. अशा वेळी आपण बघतोय 3 चेंडूचा खेळ झालाय, 5 धावा धावपालकावरती लागल्यात, एक गडी मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. चंद्रकांत आणि नितेश ही जोड सगळी मैदानामध्ये पाहायला मिळते. अकुट टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला वेगही त्याच ताकदीचा पाहायला मिळाला. फटकाही अतिशय सुंदर, अप्रतिम, लाजवाब, सौंदर्याने नटलेला, ब्युटिफुल, कडक चौकार. तर या 4 धावांनी धावफलकावरती टोटल धावा जोडल्या गेल्या त्या 9 धावांच्या साह्याने खेळ होतोय. 53 धावांचा पाठलाग होत असताना पहिल्या षटकातील 4 चेंडूचा खेळ झालाय. अशा वेळी अजूनही येणारे 2 चेंडू असतील. कशा पद्धतीने सामोरे जाणार फलंदाज, गोलंदाज आता मात्र अडचणीत पाहायला मिळतोय. यावेळेस गोलंदाजाने एंड बदललाय. अशा वेळी काहीतरी नवा विचार घेऊन, नवी उमेद घेऊन, नवा टप्पा घेऊन गोलंदाज गोलंदाजी मार्गावर येईल. यावेळेस पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी मार्गावर गोलंदाज. फुल टॉस चेंडू. यावेळेस वाईट +1 बाईटची धाव, अर्थातच वाईटचा 1 रन. टोटल 2 धावांनी वाढ होईल. 11 धावा धावफलकावरती आल्या. खऱ्या अर्थानं सांघिक खेळ आहे, मैत्रीपूर्ण लढत आहे आणि एकीकडे 11 खेळाडू आहेत जे क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर 2 फलंदाज खेळपट्टीवरती आपल्या टीमसाठी एक कडवी झुंज देताना अशा वेळी गोलंदाजानं मात्र खराब चेंडू फेकला. 11 धावा धावफलकावरती आहेत. येणारा चेंडू फलंदाज की गोलंदाज, स्ट्राईक एंडवरती डाव्याचा फलंदाज चंद्रकांत. अकुट टप्प्याला चेंडू होता, आडव्या बॅटने खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, चेंडू उचलला, फेकला, तोपर्यंत मिळतीये फक्त आणि फक्त 1 धाव. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती आहेत. अशा वेळी डावा आणि उजवं कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाहायला मिळते. सातत्याने क्षेत्ररक्षण हलतं ठेवावं लागतंय, कसरत करावी लागते सगळ्याच क्षेत्ररक्षकांना. डावा आणि उजवं कॉम्बिनेशन नेहमी गोलंदाजच्या डोक्याचं दुखणं असतं. अशा वेळी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या चेंडूचा अचूक टप्पा फेकणार का हे पाहण्यासाठी जाऊया मैदानामध्ये. स्ट्राईक एंडवरती यावेळेस उजव्या हाताचा फलंदाज नितेश. सरळ बॅट आपण बघतोय. यावेळेस लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडू पाहायला मिळाला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, 1च धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं पंचांचा इशारा. हे षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्या त्या 1-13. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी गरज असेल ती 40 धावांची. येणारे 18 चेंडू 40 धावा, 40 धावा, शेवटचे 18 चेंडू.
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आल्या त्या 1-13. 53 धावांचा पाठ लावतोय. येणारे 18 चेंडू असतील आणि 40 धावांची गरज. स्ट्राईक एंड वरती फलंदाज नितेश जो 2 धावांचा खेळ करताना 5 धावा ज्याच्या नावावरती जोडल्या गेल्या. तर स्ट्राईक एंड वर नॉन स्ट्राईक एंड वरती उभा आहे डाव्या हाताचा फलंदाज चंद्रकांत ज्यानं 2 चेंडूचा खेळ केला आणि 2 धावा त्याच्या वैयक्तिक धावफलकावरती आहेत. टोटल 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज गणेश ज्यानं सुंदर फटकेबाजी केली पहिल्या सत्रामध्ये. आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. पंचांच्या डाव्या बाजूनं कदाचित डाव्या हाताचा हा गोलंदाज असेल. एक शॉर्ट राऊंड आहे म्हणजे चेंडूला वळवण्यामध्ये सक्षमता नेहमी पाहायला मिळते. नक्कीच संभ्रमात पाडला होता पण फलंदाज हुशार आहे ज्यानं हा चेंडू फायनली अर्थातच कलीच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न केला आणि 4 धावा या चेंडूवरती मिळाल्या. 4 धावांच्या मदतीनं धावफलकावरती वाढ होईल. टोटल 17. मलाही असं वाटलं फटकेबाजी जेव्हा पहिल्या सत्रामध्ये फलंदाजानं केली तेव्हा डाव्या हाताच्या फलंदाजानं घातक फटके मारले पण आता चेंडू फेकताना त्यानं उजव्या हाताचा उपयोग केला. म्हणजे बघा किती कला असते एका माणसामध्ये. तो दोन्ही हाताचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित पहिल्या चेंडूवरती यश मिळालंय फलंदाजाला. येणारा दुसरा चेंडू गोलंदाजाचा असू शकतो कारण की हा क्रिकेटचा खेळ आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल कधी काय बिघडेल हे सांगणं कठीण आहे. अशा वेळी गोलंदाज गोलंदाजी मार्कवर दुसरा चेंडू घेऊन तयार. निश्चित मी मगाशीच सांगितलं होतं पहिल्या चेंडूवरती फलंदाज हावी झालाय. दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा कमबॅक केलंय गोलंदाजानं. आता येणारा तिसरा चेंडू आणि बरोबरीची संधी या संधीचं सोडं गोलंदाज करणार का फलंदाज करणार हे पाहणं औचित्याचं ठरेल. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू थांबणार नाही. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधनं चेंडू गेला. बिग 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 षटकार. टोटल 23 धावा धावफलकावरती आहेत. अशा वेळी आपण बघतोय नितेश सातत्यानं सुरेख कामगिरी करतोय. त्यानं आता आपल्याला स्वतःला सिद्ध केलंय का मी एवढा दूरवरचा प्रवास करून आलोय. आमच्याही मनगटामधला जोर आम्ही दाखवू शकतो. मैदानावरती अभिराज्य करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. संघर्ष आम्ही करू शकतो आणि ती संघर्षाची लढाई अर्थातच मैदानामध्ये पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस चेंडू अतिशय देखणा दर्जेदार पद्धतीने टाकला गेला. कावकॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाने चेंडू उचललाय. चेंडू फेकला तोपर्यंत मिळेल 1 धाव. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती वाढ. टोटल 2 डझन 24 धावा पूर्ण होत आहेत. 53चा पाठला होता असताना सामन्यामध्ये बराच चढ उतार आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही संघांकडे पुरेपूर ताकद वापरली जाते. दोन्ही संघाची आपण विचार विनिमय करण्याचा प्रयत्न केला तर वेगळी रणनीती आखण्याचा प्रयत्न सातत्याने पाहायला मिळतोय. यावेळी चंद्रकांत स्ट्राईक एंड वरती. यावेळी चंद्रकांतच्या बॅट मधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आपण बघतोय 30 यार्ड सर्कल मध्ये पकडलेला हा झेल. आणखीन एक मोहरा टिपला जातो तो टीम भिवंडी कांबे संघाचा. चोवीस धावा धावफलकावरती आहेत. 53चा पाठला होतोय. या षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ शेष आहे. नौका फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय जो नॉन स्ट्राईक एंड वरती असेल. 4थ्या क्रमांकावरती आलेला राजा
असं म्हणतात राजा को प्रजा कभी धोका नाही दे सकती, पण आता राजाला प्रजाला सावरायचंय, अर्थात आपल्या टीमला सावरायचंय. अशा वेळी स्ट्राईक एंड वरती ज्यानं सुंदर फटकेबाजी केली तो फलंदाज उभा आहे नितेश. शॉर्ट पिच चेंडू नितेशच्या बॅट वरती आला आणि चेंडू गेला मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. दणदण दणदण षटकार. धावा धावपलकावरती लागल्या. अजूनही विजयासाठी 23 धावांची गरज आहे. शेवटचे 12 चेंडू आणि 23 धावा. 23 धावा, शेवटचे 12 चेंडू. ड्रिंक ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. पाण्याची पूर्तता केली जाते. अर्थातच 30 धावा धावपलकावरती लागल्या. 53चा पाठला होतोय. अजूनही येणारे 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे आणि स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. कदाचित दोन्ही संघांना माहिती नसेल या स्पर्धेच्या माध्यमातून जर चेंडू विद्युत तारेला लागला आणि तो झेल पकडला गेला तर तो झेल घोषित केला जाईल. याच्याकडे आपण नोंद घ्यायची. विद्युत तारेला जर चेंडू लागला आणि तो जर क्षेत्ररक्षकाने झेल स्वरूपात पकडला तर फलंदाज बाद दिला जाईल. याच्याकडेही दक्षता घ्या. गोलंदाजी मार्गवर 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज जयेश. स्ट्राईक एंड वरती राजा. करायच्यात 12 चेंडू मध्ये 23 धावा आणि वाचवायच्यात 12 चेंडू मध्ये 23 धावा. मॅच ऑन होते. यावेळेस पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाज तयार. सुरेख चेंडू यावेळेस लेग ब्रेक पद्धतीने फेकला गेला. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. फलंदाजांना चेंडूची लाईन, चेंडूचा टप्पा ओळखणं गरजेचं आहे. अगोदरच मन बोलवलं होतं मोठा फटका खेळण्याचा, पण अशा वेळी हा फटका फसला गेला. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. जसजसे चेंडू निर्धाव जाणार तसतसं दबाव मात्र भिवंडीवरनं आलेल्या या कांबे संघाला पाहायला मिळेल. यावेळेस फुटवर्कचा वापर केलाय. फटका दमदार आहे. सरळ सीमारेषा ओलांडताना अर्थातच बिग हिट, कडक षटकार. चेंडू फुटला, तुटला किंवा हरवला किंवा गायब जरी झाला तरी नवीन चेंडूचाच वापर केला जाईल. या स्पर्धेचा नियम आहे. पण चेंडू यावेळेस मैदानामध्ये येतोय म्हणजे खऱ्या अर्थानं प्रेक्षक राजा क्रिकेट वरती प्रेम करतोय. धावपलकावरती टोटल धावा जमा झाल्या त्या 36. पाठला होतोय 53 धावांचा. समीकरण बदललं. येणारे आता 10 चेंडू असतील आणि गरज आहे विजयासाठी. सतरा धावांची. गोलंदाज यावेळेस तयार. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार फटका. बिग 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 षटकार.
राजाला माहिती आहे आपल्या प्रजेला जर सुखी ठेवायचं असेल तर आपल्याला संघर्ष करावा लागेल आणि या ट्रॉफी मध्ये जर दाखल झालोय एवढा दूरवरचा प्रवास करून तर कामगिरी चांगली करावी लागेल. आता मात्र राजाची प्रजा खुश आहे त्याच्या कामगिरीवरती, अशीच सातत्याने त्याला कामगिरी करावी लागणार. टोटल धावफलकावरती धावा आहेत त्या 42. यावेळेस आणखीन एक फटका, चेंडू सीमारेषा ओलांडतोय. बॅक टू बॅक तिसरा सुंदर अप्रतिम लाजवाब देखणा दर्जेदार येतोय राजाच्या बॅटमधनं प्रजेला सुखी ठेवण्यासाठी षटकार. टोटल 48 धावा धावफलकावरती आहेत. राजानं मात्र लागोपाठचे 3 षटकार ठोकलेत. पहिला चेंडू मात्र निर्धाव खेळला गेला होता. अशा वेळी गोलंदाज जयेश याच्यावरती आलेला मनोवैज्ञानिक दबाव अर्थातच दडपण पाहायला मिळतंय. वाशिवली संघाचा संघनायक लगेचच अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. यावेळी चेंडू हवेमध्ये आहे आणि झेल पकडण्याची संधी सुद्धा असेल. चेंडू उंच उंच पाहायला मिळाला पण झेल सुटला. राजाला मिळालं जीवदान. अब राजा बजाएगा. शायद चक्को का बाजा. यावेळेस राजाला मिळालेला जीवदान 2 धावा देऊन गेलं. 2 धावांच्या मदतीनं 50 धावा पूर्ण झाल्या त्या भिवंडीवरून आलेल्या कांबे संघाच्या. यावेळेस सुरेख चेंडू होता. यावेळेस गतीचा जास्त वापर केला गेला आणि 1 धाव मिळाली. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवरती वाट टोटल 51. शेवटचे 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. अजूनही सामन्यामध्ये बरंच काय करू शकतो रिक संघ. आपण पाहिलं 6 चेंडूमध्ये 1-1 धाव घेताना सुद्धा दमछाक होते पण 6 चेंडूमध्ये 6 षटकारही या क्रिकेटच्या खेळामध्ये सहज मारले जातात. हा क्रिकेटचा खेळ आहे, सरण्यासारखा रंग बदलणारा खेळ आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे ज्याच्यामध्ये मैत्रीपूर्वक लढत चालली आहे. तिथे कांबे अर्थातच भिवंडी परिसरातील हा संघ, दुसरीकडे रीस खालापूर परिसरातील एक टीम. अर्थातच तुम्हा आम्हाला सर्वांना एकत्र आणणारा खेळ. एक विचार केला तर अमित सर, मैदानावरती भिवंडी आणि रीसची संघ एकमेकांच्या विरोधात लढतोय. कोणी एकमेकांना ओळखत नाहीये पण खेळामध्ये मानले गेलेत. अर्थातच ही मैत्रीची लढत. गोलंदाजी मार्कर गोलंदाज प्रवीण गरजच्या पहिल्या चेंडूवरती विजयी मोहर उमटवली. पंचांचा इशारा येणं अपेक्षित असेल. हा फटका जातोय झटका देऊन टीम रीस संघाला 4 धावांसाठी. अर्थातच हा सामना जिंकलाय टीम भिवंडीवरनं आलेल्या कांबे संघानं आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल